प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्हाला एक निर्धारित वेळ दिला जातोय. त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. अर्थात तुम्हाला 4 ओव्हर जे आहेत ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. याची दखल दोन्ही संघांनी घ्या. 5 षटकांचा सामना खेळवला जातोय. 4 षटकं तुम्हाला निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करावी लागणार आहेत आणि 4 मिनिटांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ दिला जातोय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्ही कंप्लीट केल्या नाहीत तर मग एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची सुद्धा दखल आता दोन्ही संघांच्या कॅप्टननी घ्या. महत्त्वपूर्ण मॅचकडे जातो. या अगोदर एक सामना जिंकलेले, या अगोदर विजयाची चव चाखलेले दोन संघ आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. अमोलदादा पवार युवा मंच या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आता झटपट क्रिकेट आपल्याला निश्चितच इकडे अनुभवायला मिळेल, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. कमी वेळेत, कमी चेंडूंमध्ये, कमी ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. सलामीचे 2 फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मागच्या सामन्याचे सामनावीर राजू पाटे आणि त्यांच्या जोडीला अमोल पवार आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. एक डावखुरे हाताचे फलंदाज आहेत जे राजू पाटे स्ट्रायकर एनकडे, ज्यांनी अगोदर अर्धशतक झळकावलं होतं. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक ते राजू पाटेच्या नावावर राहिलं होतं आणि तेच बॅटिंगसाठी सलामीला आलेले आहेत. तर त्यांच्या जोडीला स्वतः संघ मालक अमोल पवार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी रोहित यांना पाचारण करण्यात येते. पहिलं षटक टाकण्याची मोठी जबाबदारी ही अमोल यांच्या खांद्यावर, रोहित यांच्या खांद्यावर मात्र इथे दिली गेलेली आहे. अमोलदादा पवार युवा मंच या संघाचा देखील आपण विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधलेला आहे. तो संघ देखील आज मालेगावमध्ये दाखल झालाय. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला. रिव्हर्सचा प्रयत्न राहिला पहिल्याच बॉलवर. 9:18 झालीत आणि 9:18 पहिला बॉल इकडे टाकला गेलेला आहे. आता इथून पुढे तुमच्याकडे 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी 20 मिनिट आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर फुलर लेंथवर टाकला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राजू पाटेने केला होता, परंतु निष्प्रभ ठेवलंय त्यांना. रोहित यांचा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. शॉर्ट बॉलचा वापर कमी गतीने, टप्पा थोडासा मागे खेचला. ऑफ ब्रेक एक आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तो चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. पूल करण्याचा प्रयत्न केला होता इकडे राजू पाटे यांनी, परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहितचा हा ऑफ ब्रेक होता, परंतु राजू पाटेसाठी तो लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर राजूसाठी तो बाहेर निघालाय. त्यावेळेस ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप बॉल चाललाय. आउटफील्ड वेगवान आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. राजू पाटेच्या बॅटमधनं एक चांगला ड्राईव्ह, अप्रतिम ड्राईव्ह. नेत्र दीपक चौकार. तिसऱ्या चेंडूवर पहिला चौकार आलाय. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह राजू पाटेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अगदी घरंगळत, मैदानाला घासत आणि चाटत बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानचा पहिला चौकार. यावेळेस देखील त्याच दिशेने बॉलला खेळलेत. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल यावेळेसचा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज, लागोपाठचे 2 चौकार राजू पाटेच्या बॅटमधनं. दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब पंच पाहायला मिळतो राजू पाटेच्या बॅटमधनं आणि हा दिमागदार षटकार येतोय. सिक्सर. सुरुवात ब्राईट स्टार्ट म्हणू शकतो आपण राजू पाटेची, ज्या पद्धतीने ओव्हरमध्ये त्याने धावा बनवल्यात. या अगोदरचा फटका जर तुम्ही बघितला तर बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिला, थोडेसे बॅकफुटला गेले. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि टायमिंग खूप चांगलं झालं. त्यानंतर तो षटकार पाहिला आपण. फुलर लेंथवरचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. तिकडे फिल्डर आहेत, बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल डायरेक्ट हिट झालाय आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. ज्या ज्या वेळेस डायरेक्ट हिट होतात
ते नेहमी धोकादायक असतात. आणि इथे बघूयात आपण फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत का, ते मात्र तपासलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे राजू पाटेचा डेंजर एंड होता, त्या साईडला थ्रो आला होता, थोडंसं फंबल झालं होतं. त्यानंतर बॉलला मिड ऑफच्या फिल्डरने उचललं, डायरेक्ट हिट केला. आता तेच तपासायचं आहे, राजू पाटे आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का ते पाहिलं जाणार आहे. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आता इकडे घेण्यात येते. बघूयात काय निर्णय येतोय. 14 धावेंवर राजू पाटे खेळत आहेत. ज्याच्या फलंदाजीचा प्रत्येकाला हेवा वाटे ते नाव राजू पाटे. आणि इथे निर्णय आलेला आहे, फलंदाज राजू पाटे धावबाद. पहिली विकेट. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये, आपल्या घरामध्ये पोहोचलेच नव्हते तिथे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त थ्रो त्याने केला. तो आधुनिक काळातला एकलव्य असं म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने थ्रो केला होता. आणि राजू पाटे आपल्या घरामध्ये पोहोचू शकलेले नाहीयेत. पहिला धक्का, प्राइजलेस विकेट, मोठी विकेट. राजू पाटे आउट. बॅक टू द डगआउट. खेळाडूंनी कसली कम पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर नंतर 14 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरी आल्या असल्या, परंतु शेवटच्या बॉलवर एक विकेट आली आणि ती विकेट फार महत्वाची. ती विकेट राजू पाटेची होती, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. मागच्या मॅच मध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्याची विकेट मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळाली आहे. विकेट आली. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील पूर्ण झाला. 14 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी करण्याकरिता नवीन फलंदाज उमर खान आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. या अगोदर सुद्धा आपण उल्लेख केला, 5 ओव्हरची मॅच आहे, झटपट क्रिकेट आहे, कमी चेंडू तुमच्याकडे आहेत, कमी ओव्हर तुमच्याकडे आहेत. आणि त्या कमी चेंडूंमध्ये तुम्हाला मोठं काम करायचं आहे. आणि ते काम आता फलंदाज कशा पद्धतीने करतायत ते बघणं देखील फार महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले, एक विकेट आली. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 11 धावा होऊ दिल्या नव्हत्या, तो इरफान आता गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ महत्वाची है, तुमच्याकडे 20 मिनिट आहेत 4 ओवर पूर्ण करण्यासाठी. फील्डिंग टीम के कप्तान आपसे गुजारिश है, 4 ओवर पूरे करने के लिए आपके पास सिर्फ 20 मिनट है और उस 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करना है. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर नजर टाकली तर एकूण धावसंख्या 14. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होते. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर उमर खान आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलेत. फिल्डर मात्र तिकडे कुणी नाहीये. बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. उमर खानने फटका खेळलाय, जबरदस्त चौकार. फटका होता, उत्तम रिझल्ट, सर्वोत्तम आला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे पुढे उभे होते. आपण जर बघितलं तर क्रीजच्या आतमध्ये गेले, बॉल आपल्यापर्यंत येऊ दिलं, बॅटचा फेस ओपन केला, फक्त दिशा दिली बॉलला, मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलं आणि तिकडे पहिल्याच बॉलवर चौकार वसूल करत असताना उमर खान आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावर नजर टाकली तर 18 धावा आहेत. यावेळेस सुद्धा उंच बॉलला उडवलंय आणि सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. यावेळेस ताकद आणि टायमिंग याचा खूप बघा ऍक्शन रिप्ले मध्ये वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत. साईड अँगलने आणि फ्रंट अँगलने सुद्धा काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. ताकद आहे उमर खान यांच्याकडे आणि त्यांच्या समोरच बॉल मिळाला, ते कुठे सोडणार आहेत. त्यांच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झालाय. 24 धावा धावफलकावर. इरफान पटेलच्या विरुद्ध 2 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. त्यावेळेस पायांवर टाकण्याचा प्रयत्न, अगदी आपण बघितलं तर परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने कंप्लीट होतं. 106 धावसंख्येमध्ये बदल झाला. 25 धावा धावफलकावर. महामानव फाउंडेशनच्या माध्यमातून आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त महामानव चषकाचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून शिक्षणासाठी आणि आपल्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे दार सर्वांसाठी उघडले आणि आज त्या महामानवाच्या जयंती निमित्त ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. आज चौथी रात्र चौथी रजनी या स्पर्धेची संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या रात्रीमध्ये 4 शेवटचे संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यातली तिसरी मॅच
बॉल हवेत आहे, फटका इकडे फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे कुणी नाहीये, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. त्यावेळेस लेग ब्रेक केला होता इरफानने, बोट फिरवली होती. आपण बघितलं तर बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर सुद्धा तिकडे राहिला होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये विकेट टेकिंग डिलिव्हरी होती आणि तिकडे विकेट निर्माण करण्याची एक संधी सुद्धा निर्माण झाली होती, परंतु बॉल निर्जान स्थळी पडला. एक सिंगल तिकडे पूर्ण होत असताना धावा फलकावर धावा 26 आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 आल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन इरफानने सुद्धा केलेलं आहे, परंतु समोर उमर खान आहेत. वाह, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय आणि हा हेलिकॉप्टर सरळ लँड होतोय सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाला परत एकदा आसमान दाखवलंय. हा बॉल बाउंड्री लाईन पार, षटकार. उमर खान घंटो का काम मिनिटो में कर रहे हैं. अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय, कारण त्याने फक्त 4 बॉल खेळलेत आणि 4 बॉलमध्ये 16 धावा बनवल्यात. अमोलदादा पवार यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा केली पहिल्या मॅचच्या टॉस वेळी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उमर खान या हंगामामध्ये फुल फॉर्ममध्ये आहेत आणि ते आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये दाखवत आहेत. 32 धावा धावफलकावर आहेत. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस चातुर्याचे क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल तिकडे पूर्ण होतं. एकच्या मदतीने धावफलकावर नजर टाकूयात. ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 11 धावा रोखल्या होत्या, त्या गोलंदाजाच्या विरुद्ध या मॅचमध्ये 18 धावा आल्यात एका ओव्हरमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. अमोलदादा पवार युवा मंच या संघाने बनवलेल्या 33 धावा एक फलंदाज माघारी परतल्यानंतर. दोन ओव्हर नंतर 33 धावा अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. ग्रीन फॉरेस्ट हा संघ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला आहे. टॉस जिंकल्यानंतर अमोलदादा पवार युवा मंच या संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या अगोदरच्या मॅचचा आपण विचार जर केला तर या अगोदरच्या मॅचमध्ये अमोलदादा पवार युवा मंच या संघाने धावेंचा पाठलाग केला होता. आता त्यांना प्रतिस्पर्धी संघासमोर टार्गेट सेट करायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ग्रीन फॉरेस्टची टीम जी आहे ती मागच्या सामन्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळाली होती. त्यांनी धावेंचा पाठलाग माफ करा प्रतिस्पर्धी संघाला करू दिला नव्हता. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती इरफान पटेलने, मुन्ना शेखने चांगली बॅटिंग केली, परंतु मुन्ना शेखची विकेट आल्यानंतर सामन्यानं चित्र बदललं होतं. सामना आपण जर बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक चेंडू एक ओव्हर भरपूर असते मॅचचं चित्र बदलवण्यासाठी. गोलंदाजी करण्याकरिता ओव्हर नंबर 3 मध्ये आपण सरोज शेंडा बघू शकता. स्ट्रायकर एंडकडे 5 चेंडूंमध्ये 17 धावेवर नाबाद उमर खान. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आउटसाइड एज घेतली. यावेळेस सुद्धा एक संधी होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर अमोल पवार यांना परतावा लागू शकलं असतं, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. एकदा पूर्ण होते. एकच्या मदतीने धावफलकावर नजर टाकली तर 34 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूला लढावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज कोणता एक संघ अंतिम 4 मध्ये दाखल होणार आहे ते सुद्धा आपल्या सर्वांना पाहायचं आहे. या अगोदर 3 संघ सुपर 4 मध्ये जाऊन दाखल झालेले आहेत. आज चौथी टीम आपल्याला मिळणार आहे सुपर 4 मध्ये जाणारी. ती कोणती असेल? शॉर्ट बॉलचा वापर केलाय, त्याला पुल करत मिड विकेट मध्ये उडवलंय, परंतु फटका इकडे फसलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये एक सोपा झेल अमोल पवार यांना परतावं लागतंय. या सामन्यामध्ये सुद्धा अमोल पवार स्वस्तात बाद होत आहेत. बघू शकतो कसली आपण कंबर बघा काय घडलं होतं. आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडेसे पुढे आले होते. पुल करण्यासाठी आदर्श चेंडू होता, परंतु कनेक्शन चांगलं झालं नाही. कनेक्शन खराब झालं. इलिव्हेशन जास्त मिळालं. मिड विकेट मध्ये खूप चांगला कॅच आणि दुसऱ्या विकेटचं बटन तिकडे होताना पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज अमोल पवार स्वतः संघमालक होते, त्यांना माघारी जावं लागतंय. 34 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मनीष आलेत बॅटिंगसाठी. 2.2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 34 धावा धावफलकावर. पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा खर्च करण्यात आल्या होत्या, परंतु सरोज आले आणि सरोजने कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला कठीण प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सरोजने आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत दिलेलं नाहीये. 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स.
यावेळेस पुढे टाकलं ऑफस्टमच्या बाहेर आणि प्रचंड वेग, विलक्षण वेग इकडे आपल्याला सरोजच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. यावेळेस सुद्धा स्वतंत्र नव्हतं, बॅट फिरवण्याचा प्रयत्न इकडे फलंदाजाने जरूर केला, परंतु बॉलच्या लाईनमध्ये आले नव्हते. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा अभाव तिकडे पाहायला मिळाला. आणि म्हणतात ना की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलचा नेटवर्क जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा फुटवर्कही आहे. परत एकदा तेच पाहायला मिळालं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इकडे फलंदाजाने केला होता. सरळ बॉल दिलीप बिजवा यांच्या हातामध्ये जातोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे. 2 चेंडू लागोपाठचे डॉट आलेत. या ओव्हरचा आपण विचार जर केला तर या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाजाचं इकडे कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. आपण या अगोदर सुद्धा चर्चा केली, एक षटक भरपूर असं तुम्हाला कमबॅक करण्यासाठी, आणि ते इकडे दाखवलंय. चांगला ड्राईव्ह केला, बॉल अगदी घरंगळत एक्स्ट्रा कव्हरमध्ये चाललाय. फिल्डर बॉलवर येत आहेत. एक सिंगल तिकडे परिपूर्ण करण्यात आली आहे. एकच्या मदतीने धावा संख्येमध्ये छोटासा बदल होतोय. धावफलक आता खुलतंय. धावा झालेल्या आहेत 35 धावा. उमर खान आणि मनीष या 2 फलंदाजांना इकडे लढावं लागेल. प्रामुख्याने तुम्हाला उमरकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. तीन ओव्हरचा खेळ मित्रांनो इकडे पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 34 धावा. अमोल दादा युवा प्रतिष्ठान हा संघ प्रथमता बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत 35 धावा. शुभागमन होत आहे. सन्माननीय शुभमजी अहिरे सरांचं, आपल्या याच परिसरातील एक नामवंत समालोचक आणि आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे सहकारी मित्र सन्माननीय शुभमजी अहिरे सरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर नंतर 35 धावा धावफलकावर. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण आज प्रत्येक खेळाडूला आपली 100% ऊर्जा मैदानावर दाखवावी लागणार आहे. अरब शेख आलेत. पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर केला. विकेट टेकिंग डिलिव्हरीचा वापर पहिल्याच बॉलवर झालाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. झेल पकडण्याची एक संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आहे. अरब शेख स्वतःवर थोडेसे नाराज आहेत. बघा ऍक्शन रिप्लेमध्ये कमी गतीने लेग ब्रेक केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आले होते, परंतु कॅच कॅरी करू शकलेले नाहीयेत, आणि तिकडे पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर अरब शेखने पहिल्याच बॉलवर विकेट टेकिंग डिलिव्हरीचा वापर केला होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. यावेळेस वेगात टाकला. अतिरिक्त बाउन्स सुद्धा चेंडूने प्राप्त केलेला आहे. पहिला बॉल कमी गतीने, दुसरा बॉल वेगात. हे व्हेरिएशन अरब शेखचं आहे. सातत्याने मालेगावमध्ये अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला अरब शेख पाहायला मिळत आहेत. बदलापूरचे खेळाडू आहेत. व्हेरिएशन त्यांच्याकडे बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग तिकडे आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला होता, आणि अतिरिक्त बाउन्स सुद्धा चेंडूने प्राप्त केला. बॉल सरळ दिलीप बिजवा यांच्या हातामध्ये गेला. परत एकदा कमी गतीने लेग ब्रेक, बॅट तर वेगात फिरवली, परंतु कनेक्शन नाही झालंय. म्हणजे अरब शेखचा बॉल एवढा वळाला, उमर खानला नाही कळाला. बघा ऍक्शन रिप्ले. यावेळेस सुद्धा बॉलवरून बोटं फिरवली. यावेळेस तर भरपूर टर्न झालाय बॉल. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालेलं नाहीये. पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या होत्या, भरपूर धावा आलेल्या होत्या. यावेळेस देखील पुढेच खेळलाय बॉल. चांगला स्ट्रोक. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाने इथे सुद्धा चूक केली आहे, आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे खूप वेळानंतर हा चौकार आलेला आहे. बॉल ऑफ ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चूक करताना पाहायला मिळाले. आता गोलंदाजाला माहिती आहे त्याने हा बॉल टाकण्यासाठी किती कष्ट घेतले होते, आणि क्षेत्ररक्षकाने काही सेकंदामध्ये तो चेंडू सोडून दिला आणि तिथे 4 धावा मिळाल्या. गोलंदाज प्रत्येक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि फलंदाज आपण जर बघितलं तर तिकडे त्याच्या विरुद्ध आक्रमण करण्याच्या प्रयत्नात फसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस देखील कनेक्शन चांगलं नव्हतं, परंतु बॉल गॅपमध्ये गेलाय. फाईन लेग मध्ये बॉल गेलाय, आणि इकडे नशिबाची साथ फलंदाजाला. चौकार आलेला आहे. 4 धावा. होते, परंतु मागच्या चेंडूवर आपण बघितलं खराब क्षेत्ररक्षण झालं, तिथे चौकार आला. त्यावेळेस थोडीशी जागा बनवली होती फलंदाजाने. बॉलला फाईन लेगच्या दिशेने हुक करत पाठवलं. मागे फिल्डर नव्हता, खाली क्षेत्र निवडलं, आणि तिकडे चौकार प्राप्त केला जातोय. धाव फलकावर नजर टाकू. 44 धावा धाव फलकावर बनवल्या जात आहेत. अरब शेखने 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 ओव्हरची लढत आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. जो जिंकणार आहे तो अगदी आज रात्रीमध्ये शेवटची मॅच खेळणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल.
त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच फार महत्वाची आहे. आतमध्ये आलाय हा बॉल, आतमध्ये आलाय. यावेळेस ऑफ ब्रेक केला होता अरब शेख यांनी. हा चेंडू निर्धाव आलाय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर नंतर बघा ऍक्शन रिप्लेमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा आतमध्ये आला. पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. फलंदाज अजूनही विचार करतायत बॉल टप्पा पडल्यानंतर कसा आतमध्ये आलाय. 4 ओव्हर नंतर 44 प्रतिषटक 11ची सरासरी. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान. 4 ओव्हर नंतर 2 बाद 44 आणि 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर इथे पूर्ण झालेले आहेत. निश्चितच 9:18 या इनिंगला सुरुवात झाली होती आणि 4 ओव्हर जे आहेत ते 20 मिनिटांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण केलेले आहेत. आणि असं नाहीये की तुम्ही 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये पूर्ण केल्या म्हटल्यानंतर शेवटच्या ओव्हरसाठी तुम्ही खूप वेळ खर्च करणार. तिथे सुद्धा तुमच्याकडे काही लिमिट आहे. नाहीतर मग तिथे सुद्धा तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी इरफान पटेल मागच्या सामन्याचे हिरो बॉलिंगसाठी आलेले आहेत. आपल्यास पहिलाच बॉल अगदी पायात टाकलाय. तिकडे खूप चांगलं यष्टीरक्षण आपल्याला दिलीप पेजवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु एक लेग बाईसची धाव रोखू शकलेले नाहीयेत. एक सिंगल प्राप्त केली जाते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. आपण एक संघ नाही तर एक कुटुंब आहोत. लक्षात ठेवा, आज क्रिकेटचा खेळ आपण इथे मालेगावमध्ये बघतोय ना, तर हा फक्त खेळ नाही तर ही जिद्द, मेहनत आणि टीमवर्कची परीक्षा आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक विकेट निर्णायक आहे. चुकांमधून आपल्याला शिकावं लागेल, पण हार मानून चालणार नाही. आपल्या सगळ्यांचं स्वप्न मोठं. इथे आलेला प्रत्येक खेळाडू त्याने मोठं स्वप्न बघितलं या स्पर्धेला जिंकण्याचं. आणि ते स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मग प्रत्येक खेळाडूला इकडे लढावं लागेल. यावेळेस विकेट टाकलाय परंतु डाव्या स्टेजच्या बाहेर पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. तुमच्या स्वप्नांची कथा जर तुम्हाला लिहायची आहे तर मग मेहनतीची लेखणी तुम्हाला हातामध्ये धरावी लागेल. स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर प्रत्येक खेळाडूला 100% ऊर्जा दाखवावी लागेल. इथे प्रत्येकावर एक जबाबदारी. या अगोदर ज्यावेळेस टीम मीटिंग झाली त्यावेळेस प्रत्येकावर एक जबाबदारी देण्यात आली. ते काम प्रत्येक खेळाडूने त्याच्या वाटेला आलेलं इथे करायचं. यावेळेस हा चेंडू आपण पाहिलं तर फुलर लेंथवर बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. लॉंग ऑन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अडवलं. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव मिळणार नाही. खराब कॉलिंग तिकडे पाहायला मिळालं. विकेट आली. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. मनीष यांना परतावं लागतंय. मनीष होत आहेत धावबाद. कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. टॉस खूप लवकर ओळखला आणि उंच पुऱ्या शरीर यष्टीचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. या बॉलला ते खूप चांगल्या पद्धतीने अडवताना पाहायला मिळाले आणि थ्रो सुद्धा खूप चांगला बघायला मिळाला. रिटर्न चांगला होता. कलेक्शन चांगलं होतं आणि फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचू शकले नाहीत. मनीष यांना परतावं लागतंय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील एक हरवणारी खेळाडू युवराज गुंजाळ आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज उमर खान यांनी यष्ट्यात दाखवले आणि इरफान पटेलने त्या वाकवलेल्या आहेत. विकेटचं बटन होतंय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. यावेळेस अनप्लेबल डिलिव्हरी सरळ यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळतोय. अजून एका विकेटचं होतंय पतन. खूप चांगला चेंडू इरफान पटेलचा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. फुलर लेंथवरचा बॉल होता. खूप चांगला रिदम आहे पहा गोलंदाजीमध्ये आणि यावेळेसचा बॉल आपण बघितलं तर सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. फलंदाज उमर खानची मोठी विकेट. 27 धावा ज्यांनी बनवल्या होत्या ते बाद झालेत आणि राजकुमार आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत त्या पहिल्या डावातले. 46 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेस लेग ब्रेकचा वापर केला होता. चांगल्या टप्प्यावर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये पहा यावेळेस बोट फिरवली तर अगदी समोरूनच बॉल वळवला. म्हणजे डावकर हाताच्या गोलंदाजाचा ऑफ ब्रेक होता आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो लेग ब्रेक होता. त्याच्यासाठी बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तिकडे डॉट बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. वाईटिश लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि इथे आपण बघितलं तर पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय.
सर पहिला बॉल जो होता तिथे लेग बायची एक रन आली. दुसरा बॉल डॉट आला, वाईड आलाय. ओके. 48. 48 धावा शेवटचा बॉल या पहिल्या डावामध्ये. स्ट्रायकर एंडकडे युवराज गुंजाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू निर्णायक आहे. चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. पाहूयात काय घडतंय. यावेळेस पायात टाकला इरफान पटेलने. खूप चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालेला आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय. थोडंसं फंबल तिथेही पाहायला मिळालं. 2 तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु तिसरी धाव तिकडे मिळणार नाही. फलंदाज होत आहेत धावबाद. लेग बाईसच्या मदतीने या 2 धावा आल्या. इरफान पटेलने या अगोदरच्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये त्याने खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन केलंय. त्याचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये इरफानने फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा झाल्यात आणि या मॅचला जिंकण्यासाठी 51 धाव्यांचं टार्गेट या दुसऱ्या डावामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं महामानव फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. अगदी पहिल्या रात्रीपासून, पहिल्या रजनीपासून प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. कारण प्रेक्षकांना सुद्धा ही अवर्णनीय पर्वणी आहे. प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. कारण अनेक तारे सितारे, अनेक रती महारथी आज मालेगावमध्ये दाखल झालेले आहेत. महामानव फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा खेळ आपल्यापर्यंत दाखवत आहेत. त्याबद्दल निश्चितच खेळाडूंचं सुद्धा आम्ही मालेगाव नगरीमध्ये स्वागत करू. पहिला डाव संपलाय. 50 झाल्यात. 51 धाव्यांचं टार्गेट आणि थँक्यू. फलंदाज चला आणि टॉस करण्यासाठी महात्मा 11 आणि धुळे 11 या दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. या अगोदर शुभमजी आहिरे यांचं अतिशय सुंदर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. AIच्या माध्यमातून ते अतिशय चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. खरं तर AIला सुद्धा माहिती आहे की हे कुणाचं गाणं आहे, त्यामुळे त्यांनी देखील ते खूप चांगल्या पद्धतीने बनवून दिलं आहे. शुभम आहिरे सरांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत देखील आपण इथे केलेलं आहे. तर टॉस करण्याकरिता महात्मा 11 आणि धुळे 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे. चला टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब आता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धुळे 11चे कॅप्टन चला. धुळे 11 आणि महात्मा 11 मालेगाव जी शेवाळे आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे. आपण टॉस बॉक्समध्ये चला. और पप्पू भाई चलिए टॉस के लिए. पप्पू भाई आपको टॉस बॉक्स में आना है.
आणि पराग शेवाळे आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी. यानंतर एक डू ऑर डाय महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे दोन्ही संघांसाठी ती मॅच फार महत्वाची ठरणार आहे. तिथे ती मॅच जिंकावीच लागेल आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आता संपन्न होतोय. तर मी विनंती करेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला, एका बाजूला टीम महात्मा 11 तर दुसऱ्या बाजूला धुळे 11. एका बाजूला कॅप्टन म्हणून पराग शेवाळे आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला पप्पू भाई यांना आपण पाहणार आहोत. तर त्या दोन टीममध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल आणि यानंतर मालेगावची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, म्हणजे एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान, अशी मॅच यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या डावाला तर सुरुवात होते, परंतु दुसरा डाव सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन, मॅच ज्यांची सुरू आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील तुमच्याकडे 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी 20 मिनिट आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं 4 ओव्हर 20 मिनिटांच्या आतमध्येच पूर्ण झाल्या होत्या. या डावामध्ये सुद्धा तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्येच 4 ओव्हर पूर्ण करायच्यात. कृपया करून पराग भाऊ आपल्याला विनंती राहील, चला आपण टॉस करण्यासाठी. तर लगेचच टॉस इथे संपन्न होताना दिसेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि टॉस करण्यासाठी शोएब भाई शेख बेकरीवाले, ज्यांच्या वतीने आपल्याला अतिशय सुंदर ट्रॉफी सुद्धा या स्पर्धेसाठी मिळालेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. या मॅच मध्ये सुद्धा महात्मा 11 ने टॉस जिंकलेला आहे. पराग भाऊ, या मॅच मध्ये काय करण्याचा निर्णय? आम्ही गोलंदाजी करू यावी. काही चेंजेस? नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीम आपने कुछ चेंजेस किए क्या इस मैच के लिए? एक चेंज है, शाहिद की जगह पे वाहिद है. चलो बेस्ट लक. मॅच सुरू झाली आतमध्ये, त्यामुळे जास्त वेळ आपण घेणार नाही. लगेचच कॉम्बॉक्स मधून आपण ऐकूयात सन्माननीय शुभमजी आहिरे सरांना आपल्याच मातीतला आवाज. यानंतर कॉम्बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत शुभमजी आहिरे सर. धन्यवाद. हॅलो चीक 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 चीक. हाय हॅलो आणि नमस्कार मालेगावकरांनो. आपण पाहतोय महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक मालेगाव. जमलेल्या तमाम कॉलेज ग्राउंड मित्र परिवाराला, जमलेल्या तमाम मालेगावातील दर्दी गर्दीला माझा सलाम असेल. आपण दिवस चौथा पाहतोय. क्रिकेटची रंगारंग दुनिया अंडर द फ्लड लाईट्स हा सामना आहे. दोघेही विनर संघ आहेत. 51चा पाठलाग. बदलापूरच्या बेताज बादशाहने काय लाजवाब केलाय. सलगचे 3 बॉल आणि सलगचे 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. येतोय या मॅचचा हा चौथा बॉल. यावेळेला अल्टीपल्टी खेळायची आहे आणि बॅटनी बॉलचा मिलाप नाही. या संघर्ष राहिलाय. स्विच हिट साठी आरबचा संघर्ष राहिलाय. बॅटनी बॉलचा मिलाप झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. नक्कीच थँक्यू सो मच शाहरुख पठाण सर यांना आपण ऐकत होतो. गेल्या 3-4 दिवसांपासून अक्षय पांडव सरांना देखील आपण ऐकतोय. त्यानंतर आज क्रिकेटच्या क्षेत्रातील सोशल मीडियाला नक्कीच प्रत्येक खेळाडूचा एक जीवनपट सादर करणारे गुड्ड्या जाधव यांना देखील आपण आज ऐकलंय. यावेळेला ब्रेक केलं, बॅटला स्टॉप केलं जात आहे. अगदी समोर टाकलेला बॉल सन्मान दिलाय. कदाचित मनाने आधीच ठरवलं होतं की खेळायचंय कुठे आणि त्यामुळे अचानक आलेला हा बेधुंद बॉल फलंदाजाच्या बॅटला स्टॉप करतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुरुवातीचे 3 बॉल षटकार, चौकार आणि चौकार आपण पाहिलेत. 14 धावा धावफलकावर आहेत. 14 ऑन बोर्ड. ग्रीन फॉरेस्ट नुराणी हा संघ या रन चेजचा पाठलाग करतोय. शेवटचा बॉल. या वेळेला मात्र सुपर डुपर हिट हा स्विच हिट ठरतोय. आरब मात्र या बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा लागतायत 18 ला बिनगडी बाद. ओव्हर टू यू.
वरती आपण पाहतोय संगमनेर एक्सप्रेस सुनील नवले आला. सुनील नवले आलेत बॉलिंग ट्रॅकवर. वेगावर स्पार असणारा हा वेगाचा बेताज बादशाह. आणि आता मात्र या मॅच मध्ये या डावातला हा पहिलाच बॉल खेळणार आहे विशाल, त्यामुळे विशालकडे देखील आपण जाणार आहोत. त्या डाव्या हाताचे प्रतिभावंत फलंदाज आहेत. यावेळेला पुल केलाय बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सुनील नवलेचं केलं जात आहे आपल्या स्टाईल मध्ये. हार्दिक 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 स्वागत. स्टार्ट दिलाय. यावेळेला पुढे टाकलाय. वा, कमी गतीने टाकलाय. हलकसं वळण देखील मिळालंय आणि लेट कटचा फटका देखील खेळायचा होता. जसा आला तसा खेळण्याचा प्रयत्न होता विशालचा, परंतु ब्रेक केलाय, स्टॉप केलाय बॅटला. आणि सुनील नवलेनं देखील कमबॅक केलं. चर्चा सुरू आहे युवराज आणि सुनील मध्ये, दोघांमध्ये आपण चर्चा होताना देखील पाहतोय. चर्चेतनंच खऱ्या अर्थानं खूप सारे यश संपादित केलं जातं क्रिकेटमध्ये देखील. या साऱ्या कित्येक घटना आपण पाहिल्या आहेत. याही वेळेला वळवलाय, परंतु पुढे येऊन खेळलेत. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. बॉल चालला एका टप्प्याच्या साह्यानं प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय क्लासिकल आणि मॅजिकल 4. दोघं बॅटर्स सेपा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या लाईनला कटवण्यासाठीच, त्या लाईनला तोडण्यासाठीच फलंदाज विशाल पुढे आलेत. अगदी पुढे सरसावत येत या स्ट्रोकला खेळलेत. जाव्यात मॅचच्या दिशेने येतोय पुढचा बॉल. यावेळेला ओव्हर पिच बॉल आहे आणि बॉल चाललाय सरळ सीमा पार. येतोय चौकारा पाठोपाठ बिग हिट. षटकार 6. वाह, का बॅटिंग करतात विशाल. खरं तर सुनील ऑफ ब्रेक टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यांचा ऑफ ब्रेकला मात्र निष्फळ ठरवलं गेलंय. यावेळेला फुल टॉस पडलाय. स्लॉग स्वीपचा फटका. बॉल चाललाय टान 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 उड्या मारत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी तोडफोड केली जाते. पहिलं षटक आरबचं होतं, दुसरं षटक विशाल सांगतोय थांब आरब तू तिकडे, आता माझी बारी आहे. आळीपाळीने खेळतायत, वाटून गाठून खेळतायत. दोघांना राग नाहीये. शेवटचा बॉल. याही वेळेला पुढे येऊन खेळले. थोडासा खोदून काढलाय बॉल. पुढ्यात बॉलला आपटलं गेलं. तिकडे डीप एक्सचा कव्हरचा फिल्डर आहेत, त्यांनी बॉलला स्टॉप केलंय, फेकलंय, सिंगल आली आहे. याही षटकात 21 धावा आल्या आहेत आणि या 21च्या मदतीने दुसऱ्या षटकाचा डाव संपलाय. 2 षटकांचा खेळ संपतो आणि धाव फलकावरती धावा आहेत 39. येणारे बॉल शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 12ची गरज. 18 ला 12. ओटीयू डीजे रुद्रा. ओपन निहाय गटातली ही स्पर्धा आपण पाहतोय. 2,51,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, मानाचा करंटक विजेत्या संघ मालकाला दिली जाणार आहे इलेक्ट्रिक स्कूटी. त्यामुळे नक्कीच अखंड महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत. कोण होणार चॅम्पियन महामानव चषकाचा, कोण उचलणार करंडक. प्रत्येक दिवसाला एक संघ सेमीफायनल मध्ये जाताना आम्ही पाहिलेत. 3 दिवस झाले, 3 टीम गेल्यात सेमीफायनलला. कालची एक टीम बाकी आहे, त्यातला एक सामना देखील बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होतंय. अक्षय आलेत बॉलिंग ट्रॅकवर. जव्यात मॅचच्या दिशेने. 18 बॉल 12ची गरज आहे. तिसऱ्या षटकाचा डाव सुरू होतोय. पहिला बॉल आणि यावेळेला पहिलाच बॉल परफेक्ट चॉक लाईनला टाकलाय. परफेक्ट बुंद्यात बॉल. गोलंदाजानं मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलंय. पहिला बॉल डॉट. 17 बॉल 12ची गरज. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये काय धुम्माकूळ घातला होता दोघं बॅटर्सने. पॉवर प्लेला खेळण्यासाठी ओळखला जातो आरब शेख. त्यानं देखील 6 बॉल मध्ये 18 बनवल्यात. इकडे तर 7 बॉल मध्ये 21 आहेत. येतोय पुढचा बॉल. बाहेरचा बॉल, त्याला कट केलाय. ओव्हर द पॉइंट हिट. बॉलला दिशा दिली आहे. स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते.
एका धावाने धावफलक पुढे जाणार आहे. अंडर द फ्लड लाईट्स म्हणजेच दिवस रात्रकालीनची ही स्पर्धा आणि मालेगावच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिली स्पर्धा आहे की ती आपल्याला अंडर द फ्लड लाईट्स खेळताना पाहायला मिळते. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा असतील आयोजन समिती, महामानव फाउंडेशन, त्यानंतर आमचे मित्र बॉबी भालेराव, भारत आहिरे आणि त्यांचा पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहणारा सर्व मित्रपरिवार. एक यशस्वी स्पर्धा ते घेऊन चाललेत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. यावेळेला ओहो, अल्टी पलटी देख घुमाके, बॉल चालला डीप थर्ड मॅनच्या परिसरात. याही बॉलवर चौकाराचा वार. अरब थांबत नाहीये, बॉलला पाठवतोय वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार्थ, विनंती असेल पार्थ तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर इकडे यायचं आहे. आमचे स्क्रीन ऑपरेटर तुम्हाला बोलवतायत. याही वेळेला अल्टी पलटी आणि हाही बॉल गेलाय सरळ सीमा पार. पुन्हा एकदा क्षेत्र तेच आहे, फटका तोच आहे, फलंदाज आणि गोलंदाज देखील तोच आहे, फक्त निकाल बदललाय. निकाल आहे चौकारानंतर षटकाराचा. हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. खरं तर खूप सारी प्रॅक्टिस लागते हा फटका खेळण्यासाठी. मागच्या पायाला हलकंसं बेंड केलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॉलला खेळून काढलंय. यावेळेला मागे टाकलाय, बॉल निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. वाईडला 4 आणि खेळ खल्लास. मॅच संपली आहे 2.4 षटकाच्या खेळात. म्हणजेच काय, 2.5 षटकांमध्येच ग्रीन फॉरेस्ट नुराडी हा संघ या मॅच वरती सत्ता काबीज करतोय आणि जातोय आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच साठी ग्रीन फॉरेस्ट नुराडी तुम्हाला. तर अमोल दादा पवार युवा प्रतिष्ठान, ही मॅच जरी हरलेला असलात ना तरी देखील या मॅच मध्ये काय चुका झाल्या आहेत त्या चुकांचं आत्मपरीक्षण करण्यासाठी पुढची मॅच तुमच्यासाठी ऑन आहे. त्यामुळे स्टे ट्यून, टिकून राहा आणि पाहत राहा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून, 70-70 लाईव्हच्या माध्यमातून महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2026. कारण यानंतरची मॅच ती काटेकी टक्कर आहे. यानंतरची मॅच ती आम्हाला बलवत्तर पाहायला मिळणार आहे. कारण ही मॅच तितक्या ताकदीची. आणि येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मैदानावर खेळण्यासाठी त्याची बादशाह ऑन आहे. अर्थातच बदलापूरचा बादशाह तो ठरतोय